हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी बनवले होते मस्त असे खमंग कुरकुरीत साबुदाणा वडे. त्यासाठी इथे एक मोठी वाटी भिजवलेला साबुदाणा घेतला, 1 वाटी दाण्याचा कूट, 7-8 हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर, 3 उकडलेले मध्यम आकाराचे बटाटे आणि थोडं जिरं. आता हिरवी मिरची आणि जिरं मी छान असं ठेचून घेणार आहे. मस्त असा याचा ठेचा तयार करून घ्यायचा, त्याने चव कशी छान लागते. आता एका पसरट भांड्यामध्ये आपल्याला साबुदाणा टाकायचा आहे. हलक्या हाताने त्याला छान असा मोकळा करून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये मी ॲड केला उकडलेला बटाटा. हाताने छान हा बटाटा कुस्करून स्मॅश करून त्याच्यामध्ये ॲड करायचा आणि त्यानंतर त्यामध्ये मी टाकला आहे दाण्याचा कूट. आता मी शेंगदाणे चांगले भाजून घेतले आणि त्याचा मी थोडासा जाडसरच कूट तयार केलेला आहे. आता हे छान हलक्या हाताने आपल्याला मळून घ्यायचं आहे. अगदी दाब नाही द्यायचा, हलक्या हलक्या हाताने आपल्याला छान मळून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये मी ठेचा ॲड केला आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. आता उपवासासाठी करणार असेल, तुमच्याकडे जिरं कोथिंबीर चालत नसेल तर वापरू नका. त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं आणि सर्वात शेवटी त्यामध्ये 1 चमचा मी साखर ॲड केली. त्याने चव कशी छान लागते. आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं. तुम्ही बघताल मस्त पीठ असं मिळून आलेलं आहे. आता वडे करताना ना हाताला थोडंसं पाणी किंवा तेल तुम्ही लावू शकता आणि हलक्या हाताने छान असे छोटू गोळे तयार करायचे आणि त्याला दोन्ही हाताने छान असा आकार द्यायचा. आता आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे देऊ शकता. आता हे वडे ना आपल्याला जास्त पातळ नाही किंवा जास्त जाडही नाही करायचे, अगदी मध्यम आकाराचे करायचे आहेत. तुम्ही बघताल मस्त असे छान वडे तयार आहेत. आता हे सर्व वडे मी तयार करून घेते. आता साबुदाणा व्यवस्थित भिजला गेला पाहिजे, म्हणजे वडे फुटत नाही. आता वडे तयार करून झालेले आहेत. इथे मी कढई घेतली. कढई छान तापली की त्यामध्ये तेल ॲड करायचं. तेल छान तापू द्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे. वडे तळताना कधीही कडक तेलामध्ये अजिबात वडे तळायचे नाहीत, नाहीतर मग वडे फुटतात. अगदी हलक्या हाताने वडे तेलामध्ये सोडायचे आणि लगेच नाही पलटायचे. अगोदर थोडेसे भाजू द्यायचे आणि मग हलक्या हाताने छान हे वडे सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. दुसरी गोष्ट, कढईमध्ये जितके वडे मावतील तितकेच टाका, जास्तीचे अजिबात टाकू नका, नाहीतर मग चिटकू शकतात, फुटू शकतात. बघा कसे मस्त टम फुगलेत की नाही वडे. नक्की अशा प्रकारे करून पहा, दाखवते. वरूनही छान शिजलेत आणि आतूनही मस्त. नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक